काय कोल्हापूर मध्ये देखील क्रिकेटमध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर बदल सातत्याने होत आहेत आणि कौतुक करावं लागेल या बदलांचं देखील. कारण का जर पाहायला गेलं तर कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फुटबॉलचा महासंग्राम. परंतु त्या फुटबॉलवरून आता कुठेतरी जर पाहायला गेलं तर हे कोल्हापूरकर क्रिकेटवरती देखील तेवढंच नितांत प्रेम करायला लागलेत आणि म्हणूनच का कोल्हापूर नगरीमध्ये देखील चांगल्या स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहेत. चला वेळ घालवायचा नाही, लगेचच क्षेत्ररक्षण त्वरित सोडून घ्यायचं. बंटी पाटील चषक आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच आपल्या भेटीसाठी येते. नाणेफेक जिंकले प्रताप पारकर स्पोर्ट्स चुवे संघाने आणि त्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. 5 विक्रम पाटील, 11 प्रणित, सुशांत सकपाळ, 11 असुर कोगिल खुर्द या संघाला. चला लवकरात लवकर वेळ घालवायचा नाहीये. आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवेचा संघ. अजय चुवेकर, रोहित खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येकाने एक चांगली संघ बांधणी केली आहे आणि म्हणूनच प्रत्येक संघामध्ये एक दर्जेदार खेळाडू पहा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रताप पारकर स्पोर्ट्स चुवेचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहित खांडेकर आणि कंपनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स जवळ येणं गरजेचं आहे आणि त्या खेळाडूकडे सर्व जे आहे ती मोबाईल जे आहेत ते आपण द्यायचे. दोन्ही संघ आपल्याला लास्ट कॉल असेल. आपला 12वा खेळाडू जो आहे तो आपण पुकारल्यानंतर बॉल पडायच्या आतमध्ये जो आहे तो येणं गरजेचं असणार आहे. भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स 11, सुशांत पाटील 11 संघ आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ येणं गरजेचं आहे. मंदिराला बॉल लागल्यानंतर आपण धावा ज्या आहेत त्या पळून काढायचे आहेत.
मैदानाच्या दोन्ही साईडला जी झाडं आहेत त्यांना जर बॉल लागला तर आपण जेल टिपला तरी सुद्धा जेल ग्राह्य धरला जाणार नाहीये. आपण त्या धावा आहेत त्या पळून काढायच्या आहेत. या सर्व सूचनांचं पालन करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये जी दोन झाडं आहेत त्यांना बॉल लागला आणि आपण कॅच घेतली तर ती कॅच जी आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही. आपल्याला पळून काढायचे आहेत. मैदानाला लागला तरी देखील आपल्याला पळून काढायचे आहे. तर निश्चितच आज जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कुपारडेचं हे मैदान आज सजताना पाहायला मिळतं. कारण का आपली मानाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे ती म्हणजेच बंटी पाटील चषक. साहेबांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व खूप आहेत आणि म्हणूनच आज जर पाहायला गेलं तर बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक इन वरती आपल्याला सँडी पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पंकज पाटील मॅन फ्रॉम दिग्वेचा खेळाडू. आणि तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर मॅन फ्रॉम ईस्टपुर्ली. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं तर आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात आणि या आक्रमक शैलीच्या खेळाडूंसाठी क्षेत्ररक्षण देखील चांगल्या रीतीने सजवलं गेलं. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे अक्षयजी कोळंबेकर सर, त्याचबरोबर अक्षयजी पाटील सर, कुमारजी चव्हाण सर, संदीपजी चौगुले म्हणजे जॉन्टी सर आणि आकाशजी केडकर सर हे सर्व ऑफिशियल पंच आज या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आपण जी साऊंड सिस्टीम ऐकतोय आणि त्याचबरोबर हे लाईट्स देखील आपण पाहतोय. एक सुप्रसिद्ध लाईट्समन म्हणजेच सुरभी लाईट्स यांच्या माध्यमातून ही लाईट व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. साऊंड सिस्टीम देखील जबरदस्त आहे. सर्व काही बेस्ट देण्याचा प्रयत्न इथे मात्र अभि पाटील सर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्री यांच्या माध्यमातून केलं गेलं. अभि पाटील सर यांचा जर विचार केला करवीर क्रिकेट संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी देखील काम केलंय. आणि जर पाहायला गेलं तर या करवीर नगरीमध्ये क्रिकेटमध्ये कायापालट करण्यासाठी खूप सारे व्यक्तिमत्व पुढे आले आणि त्यांच्यामधील एक व्यक्तिमत्व आहे. आणि आज त्यांच्या माध्यमातून बंटी पाटील चषकाचं आयोजन केलं गेलं. सागरजी मेजर सर आपण कुठे असाल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. सागरजी मेजर सर. यस, सामन्याला सुरुवात होते. ऑल सेट आणि सर्व काही सेट झाल्यानंतर आता पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय. ज्या खेळाडूने सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप चालली तोच गोलंदाज इथे मात्र गोलंदाजीसाठी येतोय. रोहित अरुण खांडेकर एक जबरदस्त फिरकी गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती हुक केलाय. धावा किती बुक केल्या जातील हे देखील पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवरती वार केलाय सीमारेषा पार, चौकार. आपण पहिल्या चेंडूवरती केला आणि त्याच्यावरती तो फाईनला फटका केला गेला. हुकचा फटका केला. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. कंबा किती मात्र करायचं आपल्याला. फुल टॉस टाकलाय त्याच्यावरती ड्राईव्ह केला गेला. ऑन ड्राईव्हचा तो फटका आणि त्यानंतर निधाव चेंडू आला कारण का क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने सजवलं गेलंय आणि त्यानंतर धावा देखील रोखल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती थोडस बॉडी आपली मूव्ह होत नाहीये आणि त्याचमुळे थोडंसं जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू खराब टाकला गेला. तो नतीजा पाहिजे तो पाहायला मिळाला नाहीये परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय. तिसरा चेंडू फ्लाइट डिलिव्हरी त्यानंतर रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट असती तर कदाचित जावं लागलं असतं फलंदाजाला परंतु डायरेक्ट हिट नाहीये. लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय. तिसरा चेंडू हा जबरदस्त हातायला गेलाय.
रोहित खांडेकर कमबॅक त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक वरती आपल्याला सँडी देखील पाहायला मिळतोय. संदीप इथे वेगळ्या दाढीचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला, मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर सिंगल ही फ्लाइंग स्लीपच्या दिशेने ऍड केली जाते. सिंगल आले म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 6 धावा फलकावरती. 4 चेंडू झाले, 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील इथे 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे अनुभव किती का महत्वाचा असतो हे देखील दाखवलं जाते रोहित खांडेकरच्या माध्यमातून. या चेंडूवरती पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल करायचा होता, करता आला नाहीये. याचं कारण देखील आहे, थोडंसं जर पाहायला गेलं तर घाई पाहायला मिळाली आणि ती गडबड जी आहे ती कमी करावी लागेल आपल्याला. धावसंख्या आतापर्यंत 6 धावा फलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात. पहिलं षटक आहे आणि 7 षटकांची ही मॅच असणार आहे आणि 7 षटकांमध्ये आपल्याला कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. ओहो, धीम्या गतीने रॉंगॉनचा वापर इतिबद्ध करायचा होता, थोडस गुगली करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू इतिबद्ध डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे धाव ज्या आहेत सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. सिंगल आली म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती, म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा या धाव फलकावरती लागले जाते. पहिलं षटक 7 धावांचं राहिले. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा रोहित अरुण खांडेकर यशस्वी ठरलेत. थँक्यू. येस, थँक्यू. इथून पुढे आपण बॉल चेक करायचं नाहीये, या सूचनांचं देखील पालन करायचं आहे आपल्याला. या देखील सूचना महत्वाच्या, नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. गोलंदाजीसाठी दाखल होणारा गोलंदाज लेदर बॉल क्रिकेटमध्ये वर्चस्व राखल्यानंतर या ग्रामीण क्रिकेट पटलावरती देखील ज्याने छाप सोडली आहे, मॅन फ्रॉम कसबा ठाणेचा हा गोलंदाज प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. युवा गोलंदाज आहे, छाप पाडली या खेळाडूने देखील मागील 2 वर्षामध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा तो फटका केला गेलाय. सुरेख फटका, पहिल्या चेंडूवरती वार, सीमारेषा पार, चौकार, 4 धावांसाठी. इथे डीजे मास्टरांचं देखील टायमिंग जबरदस्त आहे. डीजे मास्टरांचं अप्रतिम, ज्याप्रमाणे फलंदाजाचं टायमिंग अचूक आहे त्याप्रमाणे डीजे मास्टरांचं देखील टायमिंग अचूक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, धावसंख्या 11 धावा फलकावरती जोडल्या गेलेत. फुल टॉस टाकलाय, पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवरती रनआउटची संधी होती, चूक केले का? हो, चूक केली इथे मात्र. अनिकेत माने आपल्याला पाहायला मिळाले होते मिड ऑफला, परंतु त्यांच्या माध्यमातून चूक झाली. त्यानंतर इथे सिंगल घेण्याचा तो प्रयत्न होता, तो थांबवला गेला आणि त्यानंतर धावा ज्या आहेत त्या आतापर्यंत 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. पंकज पाटील आतापर्यंत 7 मध्ये 9 धावांवरती घेत आहेत, तर संदीप एका चेंडूचा सामना केलाय, सिंगल त्याने देखील बनवले, म्हणजे संघासाठी त्यांचं देखील योगदान महत्वाचं राहिलंय. प्रतीक पाटील पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु त्यानंतर थोडंसं जर पाहायला गेलं तर कमबॅक ते देखील करतायत. पहिल्या षटकामध्ये देखील चौकार आला होता रोहित खांडेकरच्या विरोधात, परंतु त्यानंतर देखील दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चौकाराने झाली आहे. म्हणजेच पहिल्या चेंडूवरती अटॅक करण्याचा मानस हा राहिला फलंदाजाचा, म्हणजे प्लॅनिंग पाहायला मिळते. या अटॅकिंग मध्ये प्लॅनिंग पाहायला मिळते. पंकज पाटील त्याला माहिती आहे 7 षटकांची मॅच आहे, 7 षटकांमध्ये आपण जर 80+ धावा बनवल्या तर अपोजिट संघाला रोखू शकतो. मैदानाचा अंदाज कोणाला देखील नाही आहे आणि म्हणूनच थोडासा प्रयत्न असेल अंदाज घेण्याचा. या चेंडूवरती लॉफ्ट केलाय, फटका जबरदस्त केलाय, कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. आपण तो फटका पाहू शकतो, क्लासिकल अंदाजाने तो फटका सजवला, तो ड्राईव्ह केला गेला, लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. पंकज पाटील यासाठी का ओळखले देखील जातात,
त्यांना माहिती आहे पॉवर प्लेचे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला फक्त सर्कल भेदायचं आहे आणि सर्कल लहान आहे आणि त्याचमुळे आपल्याला फक्त टायमिंग करायचं आहे आणि तेच केलं जातंय. धावसंख्या आतापर्यंत 17 धावा फलकावरती जोडले गेले. 3 चेंडूमध्ये 10 धावा. प्रतीक पाटीलने आतापर्यंत खर्ची केलं परंतु त्याला देखील कमबॅक करायचं. चांगला गोलंदाज आहे त्याच नो डाऊट तो देखील कमबॅक करेल यात शंका नाहीये. फुल टॉस टाकलाय पुन्हा एकदा या चेंडूवरती ऑन ड्राईव्हचा तो फटका पाहायला मिळाला. त्यानंतर सिंगल दा फलकावरती ऍड झाली परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामध्ये वार. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. थँक्यू डीसी. फटके इथे मात्र फसला होता आणि त्यानंतर रोहित खांडेकर चूक झाली का निश्चितच मी म्हणेन थोडीशी चूक झाली. त्यानंतर तो विंडो मध्ये आपण पाहू शकतो एका बाजूला फलंदाज आहेत तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील आहेत. निश्चितच हे सर्व जर पाहायला गेलं तर केडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. या युट्यूबचं लाईव्ह प्रेक्षेपण जबरदस्त असं लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. चर्चा आहे त्यांच्या देखील नावाची. या चेंडूवरती पंचांकडे अपील केलंय. स्ट्रॉंग अपील होतं परंतु या अपीलचा कोणताही परिणाम नाही. लेग बाईचा इशारा असेल का? हो लेग बाईचा इशारा झालाय. सिंगल धाव फलकावरती ऍड झाली म्हणजे धावसंख्येचं टोटल सिंगलने वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 22 धाव फलकावरती. तो क्रशिंग यॉर्करचा तो प्रयत्न होता आणि तुला टाकणं देखील गरजेचं होतं कारण का कॉन्फिडन्स वाढवायचं गोलंदाजाला. पहिल्या षटकात जर पाहायला गेलं तर 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा या खर्च केल्या गेल्यात. प्रतीक पाटीलला चांगले गोलंदाज आहेत परंतु त्यांच्या विरोधात थोडस जर पाहायला गेलं तर सर्जिकल स्ट्राईक केलं जाते. या फलंदाजाच्या माध्यमातून संदीप ढेरे रिव्हर्स किंग आणि त्यांच्या बॅटमध्ये इथे पत्र सरळ बॅटने इथे पत्र फटका केला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून हा फटका केला गेला. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. सिंगल आले म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 23 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये 23 धावा म्हणजे सरासरी जर पाहायला गेली तर तब्बल 11:30ची सरासरी पाहायला मिळते. 11:30च्या सरासरीने इथे 23 धावा बनवल्या गेलेत. उर्वरित 5 षटकांचा खेळ बाकी आहे. सुमधुर संगीत ऐकूया मॅच कडे येऊया. तेवीस फलकावरती लागले जातात. पहिल्या 2 षटकामध्ये 23 आले. तिसऱ्या षटकासाठी कोण येतं हे देखील पाहायचं आहे कारण का तिसरं षटक हे अनुभवाचं षटक असणार आहे. अनुभव इथे मात्र पणा लावायचा आहे कारण का पहिल्या 2 षटकामध्ये धावा आले आहेत. जी रणनीती आखली होती ती रणनीती सक्सेस झाली आणि त्या रणनीतीला उत्तर हे गोलंदाजांना देखील द्यायचं आणि म्हणूनच या षटकामध्ये गोलंदाज हा अनुभवी असणं गरजेचं आहे आणि तेच केलं गेलं. अनुभवाची इथे मात्र शिदोरी घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होणारा खेळाडू प्राऊड ऑफ शिरोळ म्हणून देखील ओळखलं जातं. अनिकेत माने गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या चेंडूवरती त्यांच्या विरोधात स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धावेसाठी. चौकार आलाय. क्षेत्ररक्षकाची चूक झाली आणि त्यानंतर तो चौकार पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर क्रीजर मध्ये ती चूक झाली होती आणि त्यानंतर संख्येला आकार देण्यासाठी हा चेंडू पहिल्या 3 षटकांमध्ये चौकाराने इथे स्वागत केलंय गोलंदाजाचं. पुन्हा एकदा अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न तो सक्सेसफुल झालाय का? हो झालाय वाटतं. पाहावं लागेल. ओ क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतंय. जर पाहायला गेलं तर बॅकअप होतं आणि त्याचमुळे या धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. सुरुवातीला वाटलं की हा चेंडू चौकार आलाय परंतु त्यानंतर एफर्ट जबरदस्त पाहायला मिळालाय आणि त्यानंतर या 2 धावा फलकावरती या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑफ ड्राईव्हचा तो फटका केला गेलाय. त्यानंतर धावा रोखल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं होतं या आधीच्या चेंडूवरती. त्यानंतर
धावसंख्या जी आहे ती आतापर्यंत 29 धाव फलकावरती अनिकेत माने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा रिव्हर्स किकने फटका सजवलाय रिव्हर्सचा, परंतु त्याला ओळखलंय, त्याचा स्टांड ओळखला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. अनिकेत मानेने परवा जर पाहायला गेलं तर पुण्यामध्ये जाऊन देखील आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन केलंय. चर्चा असते सातत्याने अनिकेत मानेच्या फलंदाजी, परंतु आता गोलंदाजी करायची. त्याच्या विरोधात आहेत संदीप डेरे, एक जबरदस्त खेळाडू, रिव्हर्स किंग म्हणून ओळख. या चेंडूवरती मोठा फटका, लाजवाब टायमिंग, बॉल जाईल का ओव्हर द रोप? हो, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल चालला ओव्हर द रोप, षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त फटका 6 धावांसाठी तो फटका सजवला गेलाय. धावसंख्या आतापर्यंत 35 धावा फलकावरती कमबॅक करायचंय, परंतु कमबॅक करून देतील तर तो कमबॅक करण्यासाठी एक चांगला चेंडू डिलिव्हर करायला पाहिजे होता आणि तो केलाय देखील आणि तिथे विकेट देखील मिळवली गेली आहे. धावसंख्या रोखण्यासाठी हा चेंडू तत्पर होता आणि त्या तत्परतेने इथे संदीपला रोखलं देखील गेलं. थँक्यू. कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती सातत्याने एक नाव चर्चेमध्ये असतं, षटकार किंग कोगिल तालुक्याचा नावाला आलाय, तो म्हणजेच सागर. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सागर मकवाना, एक षटकार किंग म्हणून देखील ओळखले जातात. एक जबरदस्त खेळाडू आहेत. कागल तालुक्याचा, माफ करा, कोगिल नाही तर कागल तालुक्याचा खेळाडू आहे, जबरदस्त खेळाडू आणि षटकार किंग म्हणून त्याची ओळख देखील आहे. पाहायचं आहे ती ओळख कशा प्रकारे इथे पत्र दाखवली जाईल. सागर बकवानाच्या विरोधात आता पाहायला मिळतील सद्दाम फकीर आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम गगन बावड्याचा खेळाडू, तिसंगीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. गगन बावडा परिसरामध्ये हे नाव सातत्याने जर पाहायला गेलं तर आपल्याला ऐकायला देखील मिळतं. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, तर गगन बावडा परिसरातील तिसंगीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे सद्दाम फकीर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी एक चांगला ऑप्शन निवडलाय. अनिकेत मानेने एक साजेदारी ब्रेक केली, फुल टॉस टाकलाय, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती थोडस नाराज आहेत, स्वतःशीच व्यक्त होत असताना पाहायला मिळत आहेत पंकज पाटील, कारण का या चेंडूवरती फक्त ड्राईव्ह केला असतं, फटका या चेंडूला फक्त दिशा दिली गेली असती तरी देखील चौकार पाहायला मिळाला असता, परंतु तिथे चूक केल्या. रिव्हर्सचा फटका आधीच मनामध्ये तो फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता आणि याचमुळे तो प्लॅनिंग चुकल्या, परंतु आपल्याला मेरिट वरती खेळावं लागेल. संख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर बनवली गेल्या 36व्या फलकावरती एक विकेट देखील आल्या. संदीप डेरे यांची ती विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर सागर मकवाना हा देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार किंग आहे कागलचा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू पाठफूट वरती जाऊन पंच केलाय, पंच मध्ये ताकद आहे, बॉल चाललाय वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. सध्या आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते.
हॅलो 40 फलकावरती जोडले गेलेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा डिलिव्हर केला त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 41 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेत. चांगली गोलंदाजी करतायत आता सद्दाम देखील या मैदानावरती जर पाहायला गेलं तर ते मालिकावीर देखील राहिलेत. हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे, परंतु आज या बंटी पाटील चषकामध्ये त्यांना देखील आपली मोर उमटवायचे. पुन्हा एकदा पायावरती टाकलाय, फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये होता, त्यानंतर प्रयत्नच राहिले नाहीयेत. प्रयत्न करणं गरजेचं होतं. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 43 धावा या धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. पंकजचं कौतुक करावं लागेल. 12 चेंडूमध्ये 22 चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र रोखण्यासाठी आपल्याला एक चेंडू जो आहे तो चांगल्या रीतीने टाकावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं, पण त्यानुसार गोलंदाजी देखील होणं गरजेचं आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा थोडस जर पाहायला गेलं तर लाचा देण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये पाहावं लागेल पंताकडे स्ट्रॉंग अपील केले. पाहावं लागेल फिंगर अप आहे, म्हणजेच काय ओईटी आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. थँक्यू. कौतुक करावं लागेल पंचांचं, कारण का आज निर्णय देणं तितकंसं सोपं नव्हतं, परंतु त्यासाठी आपले तीक्ष्ण गाडीसारखे डोळे असणं देखील गरजेचं आणि त्याच तीक्ष्ण डोळ्यातून हा जो आहे तो निर्णय अचूकतेने दिला गेला. जबरदस्त असा तो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. पाटिंगसाठी सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर कोल्हापूर टेनिस क्रिकेट पटलावरती एक नाव चर्चेमध्ये, ते नाव आहे अजय चुवेकर, मॅन फ्रॉम इस्पुर्ली. त्रेचाळीसावा फलकावरती जोडले जात आहेत. 2 विकेट आलेत. या आधीची विकेट इम्पॉर्टंट होती, कारण का जर पाहायला गेलं तर पंकज पाटील सेट झाले होते आणि अशा वेळेला त्यांची विकेट येणं गरजेचं होतं आणि ती विकेट जर पाहायला गेले तर आल्या. चांगली कामगिरी इथे मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा 5 चेंडू आतापर्यंत झालेत. शेवटचा चेंडू अजून देखील बाकी असणार आहे. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. धावसंख्या आतापर्यंत 43 धावा फलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यावरती या 43 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक असणार आहे. या षटकातील सद्दाम गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर 4था चेंडू हा देखील दुहेरी धावेसाठी आणि 5व्या चेंडूवरती ती विकेट आली होती. 5 चेंडू आतापर्यंत चांगल्या रीतीने टाकलेत. सद्दामने कमबॅक केला आपल्या संघासाठी. फक्त 8 धावा खर्च केल्या सद्दामने. हे मैदान त्यांच्यासाठी सातत्याने लकी देखील राहिलंय. या मैदानावरती ते मालिका वीराचे मानकरी देखील ठरलेत आणि या स्पर्धेमध्ये देखील तोच मानस घेऊन ते देखील आलेत. आज जर पाहायला गेलं तर बंटी चषकाचा पहिला दिवस आणि आज प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, सिंगल फलकावरती ऍड होते. सिंगल आले तर रोहित मर्रे आपल्याला पाहायला मिळालेत. अजून एक कमी कालावधीमध्ये ज्याने या टेनिस क्रिकेट पटलावरती सक्सेस अचीव केला असा खेळाडू आपण त्याला देखील स्क्रीनवरती पाहतोय. धावसंख्या आतापर्यंत 44 धावा. 4 षटकामध्ये 44 म्हणजे 11ची सरासरी ही मेंटेन राखली गेली आहे. चार षटकामध्ये आतापर्यंत 44 धावा. 5व्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मिड ऑफच्या दिशेने अनिकेत माने सातत्याने चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत. पहिली मॅच आहे आणि या पहिल्या मॅच मध्ये विजयाने सुरुवात करायची आणि त्यासाठी तो संघर्ष आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. ओहो, दुसरा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. चूक केली आहे. सरळ बॅटने खेळला असता तर
निश्चितच समोरच्या दिशेने तो स्ट्रेट हिटचा फटका जरूर पाहायला मिळाला असता. अजय सुयेकर लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या रीतीने केलेत, परंतु चूक करतायत. थोडासा मोठा फटका घेण्याचा इरादा आहे, परंतु मेरिट महत्वाचं आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगल्या रीतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. वाटलं होतं आतल्या दिशेने वळण गेला, परंतु बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळाला. रंगूनचा वापर सातत्याने चांगल्या रीतीने करतात रोहित खांडेकर. या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल, कारण का इथे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळते. उजव्या स्ट्रीच्या बाहेर खूपच टाकला आणि त्याच चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव ऍड झाली. 45 धावा फलकावरती. ओहो, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. वाटलं होतं बाहेरच्या दिशेने जाईल. ही जादू आहे बोटांची, आणि ती जादू ती मात्र जर पाहायला गेलं तर धाव नाहीये, कारण की आपण शॉट अटेम्प्ट केला नाहीये आणि त्याचमुळे आपण एलिमिनेट झालाय. या चेंडूवरती धावा आपल्याला मिळणार नाहीये. शॉट अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. जर शॉट अटेम्प्ट केला नाहीये तर धावा ज्या आहेत त्या तुमच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार नाहीयेत. धावसंख्या रोखली गेली. धावसंख्या आतापर्यंत 45 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 5व्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या 4 षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या 11च्या सरासरीने बनवल्या होत्या, परंतु त्या सरासरीला मेंटेन राखणं देखील गरजेचं आहे. परंतु मेंटेन राखण्यासाठी आपल्याला त्या सिंगल डबल धावांचा देखील सहारा घेणं गरजेचं आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा चूक करतायत अजय सुयेकर. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजी जादू ओळखणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजाकडे ती कला आहे आणि त्या कलेला इथे आपल्याला ओळखावं लागेल आणि आपली रणनीती त्यानुसार तय करावी लागेल. सातत्याने मनामध्ये तो फटका सजवतायत की आपल्याला जर पाहायला गेलं तर मिडविकेटच्या डोक्यावरून खेळायचं आहे. आता पुन्हा एकदा लेग कटरचा वापर चांगल्या रीतीने केलाय. पहा, सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्यांची बोटांची जादू आहे, त्यांच्यावरनं तुम्ही ओळखू शकता तो कोणता चेंडू हाताळणार आहे, परंतु तुम्ही बोटांकडे, त्यांच्या हातांकडे लक्ष देत नाहीये आणि त्याचमुळे ते तुमच्यावरती हाबी ठरतायत. ही बोटांची जादू आहे, ती जादू तुम्हाला ओळखावी लागेल. त्यासाठी आपल्याकडे ती देखील कला ही महत्वाची आहे. फलंदाजाला ओळखणं ही कला आहे आणि ती कला थोडीशी अवगत झाली नाहीये, ती म्हणजेच अजय सुयेकरला. सातत्याने जर पाहायला गेलं तर अजय सुयेकर स्ट्रगल करताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. रोहित खांडेकर यांचं हे षटक जवळजवळ जर पाहायला गेलं तर एक धाव, ती देखील एक्स्ट्रा स्वरूपामध्ये, म्हणजेच काय जवळजवळ मेडन षटक म्हणता येईल. रोहित खांडेकर यांचं जबरदस्त टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील झालाय. रोहित खांडेकर जबरदस्त कमबॅक केला आपल्या संघासाठी. आतापर्यंत 45 फलकावरती 5 षटकामध्ये 45, अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी असणार, म्हणजे 12 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. जी सरासरी सुरुवातीला आपण मेंटेन राखली होती, 11च्या सरासरीने आपण डावा बनवत होतो, परंतु ती सरासरी आपल्याला मेंटेन राखता आली नाहीये. 9ची सरासरी हातामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच जर पाहायला गेलं तर आपल्याला चढत्या क्रमाने वरत्या दिशेने जायचंय, आपल्याला उतरता यायचं नाहीये. उतरती काळा लागली तर निश्चितच आपण पराभवाच्या खाईत जाणार आहे. आणि जर पाहायला गेलं तर इथे कौतुक करावं लागेल रोहित खांडेकरचं, कारण का ज्या प्रकारे त्यांनी षटक हाताळले, कारण का धावसंख्येला इथे ब्रेक लागायचं, मेंटॅलिटीशी खेळायचं आहे आपल्याला फलंदाजा, आणि ते खेळले देखील गेले. हात आले तर अनिकेत माने. पहिला चेंडू त्यांच्या विरोधात षटकार किंग. पहिला चेंडू वरती वार गेला सीमारेषा पार. षटकार 6 धावींसाठी. थँक्यू डीसी. पहिल्या चेंडूवरती अनिकेत मानेंचं इथे स्वागत केलं षटकाराने. सागर मकवानच्या बॅट मधून तो पाहायला मिळालेला षटकार पाहायला मिळाला. थोडस चूक काय केली, पुलर लेनचा चेंडू टाकलाय आणि त्यानंतर तो फटका आसानीसे केला गेला, सहजतेने केला गेला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 51 धावा या फलकावरती जोडले जात आहेत. 6व्या षटकाला सुरुवात झाली. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकता 70 धावांपर्यंत. अशा प्रकारे जर बॅटिंग केली तर 70 पर्यंत आपण मजल मारू शकतो, परंतु त्यापेक्षा देखील जास्त आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल, कारण का या मैदानाचा विचार केला तर 80 धावा देखील चेस होतील जर आपण सरळ बॅटने जर धावा बनवल्या तर. रिव्हर्सचा फटका, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल चाललाय ओव्हर द रोप.
पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. थँक्यू. फटका चांगल्या रीतीने केला गेला. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात पेपर वेगळा असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं असतं आणि तो उत्तर देण्यासाठी इथे तर सक्षम आहेत अनिकेत माने. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. त्यानंतर सिंगल फलकावरती ऍड झाले. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील ऍड झाली. का झाली याचं कारण देखील आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली, फेकी चांगली झाली नाहीये, बॅकअप देखील नव्हतं आणि अशा वेळेला दुसऱ्या धावीचा तो प्रयत्न देखील राहिलाय आणि यशस्वी देखील राहिल्या. धावसंख्या दुहेरी धावीने वाढणाऱ्या 57 धावा फलकावरती आतापर्यंत आलेल्या 3 चेंडूमध्ये 12. यादीच्या षटकामधील जी धावसंख्या रोखली त्याची भरपाई या षटकामध्ये करायची आणि त्यासाठी अटॅकिंग क्रिकेट केलं जातं. या चेंडूवरती अजून एक पुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती ते मात्र लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय ओव्हर द रोप. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. थँक्यू डीजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात पेपर वेगळा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतःला शोधावं लागतं, कारण का इथे पास होण्यासाठी नशीब नाही तर मेहनत कामाला येते. ती मेहनत घ्यायची आहे आणि ती मेहनत या चेंडूवरती पाहायला मिळाली. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. आपल्याकडे ऑप्शन आहेत, आपण वाईड यॉर्कर चांगल्या रीतीने टाकू शकता, परंतु तो टाकण्यामध्ये आपल्याकडे शोल्डरचा वापर देखील चांगल्या रीतीने होणं गरजेचं आहे. तो शोल्डरचा वापर होत नाहीये आणि आपण शॉर्ट बॉलचा वापर इथे मात्र करू शकता. शॉर्ट बॉलचा वापर करायचा आहे तर आपल्याकडे पेस महत्वाचा आहे आणि अशा गोष्टींचा विचार करून इथे मात्र गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धीम्या गतीने टाकलाय, आडव्या बॅटने फटका सजवलाय, त्याच्यावरती आक्रमण झालंय, फटका फसलाय, विकेट आली आहे डीप स्क्वेअर क्रीजर मध्ये. फलंदाज बॅक टू द पेवलेन, परंतु सागर मकवाना 7 चेंडू 23 धावांची देखील संपुष्टात. थँक्यू. 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 थँक्यू डीजे. बॅटिंग साठी आलाय मॅन फ्रॉम इस्फुर्ली. इस्फुर्लीचा तडाखीबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे मैदानाच्या आतमध्ये विनायक मगदूम आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूच्या देखील नावावरती कारनामे खूप सारे आहेत. जेव्हा जेव्हा संघ मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करतो त्यावेळेला हा खेळाडू येतो आणि त्यानंतर तो संघर्ष स्वतःचा पूर्ण करतो असा खेळाडू आहे. जबरदस्त बॅटिंग असते या खेळाडूची. मी या खेळाडूची बॅटिंग पाहिली होती. 6 चेंडूमध्ये 37 धावांची गरज असताना याने जर पाहायला गेलं तर इस्फुर्लीच्याच ग्राउंड मध्ये केलेला तो धमाका अजून देखील आठवतो. 30 धावांची केली होती 6 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असताना अजून देखील ती मॅच माझ्या डोळ्यासमोर आहे. असा सुपरस्टार आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक मॅन फ्रॉम चिंचवाडचा गोलंदाज आदित्य गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. याने देखील जर पाहायला गेलं तर मागील 2 वर्षामध्ये चांगली कामगिरी केली आहे. विकी चषकाची स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. त्याच्या विरोधात इथे मात्र फटका जबरदस्त केला गेलाय आणि त्यानंतर रोहित खांडेकरचा प्रयत्न असफल आणि बॉल चालला ओव्हर द रोप. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच डीजे. चला यानंतरचा होणारा सामना फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये छावा सुपर किंग्स कुपाडे. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रेडी राहायचं. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. पैकी इथे चुकीची झाली. रक्षकाने चूक केली आणि त्यानंतर बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत सिंगलने वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 70 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. ते एक षटक जो होतं कमबॅक करणार राहिलं होतं, परंतु त्यानंतर
2 चेंडू आतापर्यंत झाले तर अजून देखील 4 चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील या इनिंग मधील हे शेवटचं षटक आहे. 7वं षटक प्रगती पथावरती आहे. प्रगती स्कोर आपण सातत्याने वाढताना पाहायला मिळतो. याचं कारण देखील आहे फलंदाजांनी कमबॅक केलाय, फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण केलंय. मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत 72, 72 धावा धावफलकावरती. थोडस जर पाहायला गेलं तर डाव्या सीच्या बाहेर चेंडू टाकलाय, त्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावफलकावरती ऍड होईल. वाईट +1 एकूण 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. थोडस चूक केली आदित्यने. आदित्यकडे जर पाहायला गेलं तर या मागील 2 वर्षाचा अनुभव चांगला आहे. या काढून देखील मागील 2 वर्षामध्ये आपल्या नावाची चर्चा केली आहे. चांगला चेंडू हाताला गेलाय. फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क करून घेतलाय. त्यानंतर इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. अजय चुवेकर जर पाहायला गेलं तर थोडेसे स्ट्रगल करताना पाहिलं होतं विनायकने, आणि त्याचमुळे कुठेतरी ही विकेट सॅक्रिफाईस करणं देखील गरजेचं होतं. कारण का जर पाहायला गेलं तर अजय चुवेकर आतापर्यंत 9 चेंडूचा सामना केला, फक्त 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर इथे विकेट त्यांची कमावणं गरजेचं होतं. कारण का विनायकच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि अशा वेळेला स्ट्राईक देखील घेणं गरजेचं आहे. 2 चेंडूंमध्ये जर 7 ते 8 धावा आल्या तर मॅच मध्ये येणार आहे. चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फटका, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडस फंबल झाले, फेकी थोडीशी खराब झाली आहे, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते. या चुका आपल्याला मागण्या ठरू शकतात. आपण या चुका या मॅचला करू शकत नाही. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये आपल्याला जिंकून सुरुवात करायची आहे, आणि आतापर्यंत चुका जर पाहायला गेल्या तर क्षेत्ररक्षणामध्ये झालेत, आणि याचमुळे जर पाहायला गेलं तर 7 ते 8 मी म्हणेन 10 धावा जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे आलेत. या चुका आपल्याला महागड्या ठरू शकतात, कारण का दुसऱ्या संघाकडे देखील गोलंदाजी तेवढेच तत्परतेचे आहे, आणि म्हणूनच आपण जेवढ्या कमी धावसंख्येवरती रोखणार आहोत तेवढ्या आपल्यासाठी फायदा होणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 76 धावा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण केलं, फटका चांगल्या रीतीने सजवलाय, बॉल चाललाय ओव्हर द रोप, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी, आणि या पहिल्या इनिंगचा केस संपुष्टात. पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेले 80 धावा, 81 धावांचं उद्दिष्ट दुसऱ्या इनिंग मध्ये राखलं गेलंय. प्रताप पारकर स्पोर्ट्स सुए संघाच्या विरोधात पाहायचंय या दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे उत्तर शोधले जातील. त्यानंतर मायक्रोफोन मध्ये थोडासा बदल केला जातोय, नंतर आवाज जोडला जातोय. एक युवा समालोचक त्यांची चर्चा आहे या कोल्हापूर नगरीमध्ये, ते व्हॉइस ऑफ देवरुख आर्य बेर्डे सर, आपण त्यांच्याकडे देखील जातोय. थँक्यू सो मच. संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला लास्ट कॉल असेल. चला नाणेफेकीसाठी यायचा दोन्ही संघ कर्णधार फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ आणि छावा सुपर किंग कुपाडे संघ, दोन्ही संघाचे कर्णधार लास्ट कॉल आपल्याला.
थँक्यू सो मच डीसे. बंटी पाटील साहेब चषक 2026चा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवेचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूरचा संघ. या दोन संघांमध्ये हे पहिलं बॅटल, पहिलं महायुद्ध रंगत असताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 80 धावा 7 षटकांमध्ये बनवल्या गेल्या. त्यामध्ये अर्थातच पंकज पाटीलची खेळी महत्वाची राहिली. 13 मध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्याचबरोबर 8 मध्ये 14 धावांची खेळी देखील संदीप ढेरेच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर सागर मखवाना अगदी 8 चेंडू आणि 23 धावांचा तो कॅमिओ आणि निश्चितच शेवटच्या काही षटकांमध्ये तो अंतर बनवणारा राहिला. त्यानंतर त्याचबरोबर 3 चेंडू आणि 8 धावांची खेळी देखील विनायकच्या बॅटमधून आले. 80 धावा 7 षटकामध्ये. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत. विशाल काळे सर देखील या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं कौतुक केलं गेलं. त्याचबरोबर संत्या 1 2 3 4 5 यांच्या माध्यमातून देखील चांगली कमेंट आल्या. ग्राउंड खूप चांगलं सजवलं गेलेलं आहे असं देखील ते यूट्यूबच्या माध्यमातून म्हणतात. त्याचबरोबर मोहन कुंभार सर, हॅलो. गाडी क्रमांक 6367 डगआउटच्या पाठीमागे आहे, ती बाहेर काढायची. सर्व गाड्या मैदानाच्या बाहेर लावायच्या आहेत. यस, 4 व्हीलर आहे. 6367 4 व्हीलर आहे, ती जरा बाहेर काढायची. यस, त्यानंतर आपण पाहिलं तर अथर्व यांच्याकडून देखील कमेंट्स येत आहेत आणि कमेंट आल्या आहेत, शुभेच्छा देखील आल्या. त्याचबरोबर कौतुकांचा वर्षाव अगदी अभि पाटील सर आणि त्याचबरोबर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे संघाच्या सर्व खेळाडूंवरती केला जातोय. प्रवीण पाटील सर खुपिरे स्पोर्ट्स खुपिरेचे अर्थातच बबलू पाटील सर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. यस, आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा हा पहिला सामना आपण पाहतोय. सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी अर्थातच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच रोहित मरेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने चला फायटर 11 मल्हारपेठ आणि छावा सुपर किंग्स कुपाडे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. टॉस साठी या. चला लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपण जोडले गेले. जयश्री पोटपडे सर दोन्ही टीम्सचे कॅप्टन यायचे टॉस साठी. यस, सामन्याच्या दिशेने आपण वळतो. अर्थातच आपण पाहिलं तर पंचांचा इशारा आलाय. यस, सामन्याकडे देखील आपण वळतो. अनिकेत माने प्राईड ऑफ शिरोळ आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजय चुवेकरला आपण पाहतोय, मन फ्रॉम इस्पुर्ली. येणाऱ्या कालावधीमध्ये या खेळाडूचं नाव देखील आदराने घेतलं जाईल. चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. अजय चुवेकरचा विचार केला तर लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्या यादीमध्ये याच्या खेळाडूचं देखील नाव सातत्याने घेतलं गेलंय. 41 मध्ये 81 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत माने स्ट्रायकिंग एंडवरती संघाचा आयकॉन खेळाडू देखील आहे. निश्चितच विश्वास संघ मालकांनी दाखवलाय. विश्वासाला सार्थ फलंदाजी देखील करायचे. या वर्षीच्या हंगामामध्ये अनिकेत माने देखील चांगल्या फॉर्मात पाहायला मिळतात. प्रहार चषकाची स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवले. अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने एक अर्धशतक देखील त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालंय. आडवा बॅटने फटका इथे फसलाय. बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलची संधी. जजमेंट झालंय. वेल जज कॅच सम्यक कामेने पकडली आहे. पहिला धक्का 0 या आकड्यावरती 0चा चष्मा घालून अनिकेत माने बाद. थँक्यू सो मच. यस, टॉस इथे केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये आपण जोडले जात आहे जयश्री पोटपुडे सर. येस, प्रताप पारकर स्पोर्ट्स संघाचे ओनर प्रताप पारकर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. सर आपण देखील यायचं
फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठच्या विरोधात छावा सुपर किंग गोपार्डे यांच्यामध्ये यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. प्रताप पारकर स्पोर्ट्स संघाचे ओनर प्रताप पारकर सर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा सामना देखील आहे आणि त्यांना देखील या मॅच साठी शुभेच्छा असतील. एक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून देखील ओळख आहे आणि आज जर पाहायला गेलं तर प्रताप पारकर स्पोर्ट्सचा आज सुवेचा संघ ग्रामीण पटलावरतील एक मोठा संघ आहे आणि त्या संघाला एक पाठीराख्याची भूमिका, त्या संघाला सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व आपल्या साथीला जोडले गेले. नाणेफेक होते, नाणेफेकीचा गोल कोणाच्या बाजूने लागतोय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मॅच चांगली आहे आणि नाणेफेक जिंकली ती म्हणजेच छावा सुपर किंग कोपार्डे संघाने आणि ही स्पर्धा जर पाहायला गेलं तर अभि पाटील सर आणि त्यांच्या सहकार्यांनी ही स्पर्धा भरवली. कसं वाटलं तर पाहायला गेलं तर कुठेतरी कोल्हापूरच्या नगरीचा या क्रिकेटच्या पटलाचा कुठेतरी विकास होतोय आणि अशा स्पर्धा देखील होत आहेत. काय सांगेल या स्पर्धेबद्दल? टुर्नामेंटबद्दल अभि सरांचं खूप खूप धन्यवाद. कारण का एवढी मोठी टुर्नामेंट इथं या परिसरात कुठली होत नाही आणि त्यांनी पहिल्यांदा सुरुवात करून घेतली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नाणेफेक जिंकल्यास निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करतो. ओके, आपण जास्त वेळ घेत नाहीये कारण का मॅच चांगली रंगली आहे. नाणेफेक जिंकली ते मात्र फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ संघाने आणि त्यानंतर छावा सुपर किंग कोपाटे संघाने नाणेफेक जिंकला आणि त्यानंतर त्यांनी घेतलाय इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ संघाने. यानंतरची मॅच देखील जबरदस्त आहे, परंतु त्याआधी एक मॅच चांगली रंगली आणि म्हणूनच आपण जातोय ते म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स कडे, जिथे जोडला गेलाय देवरुखचा बुलंद आवाज, तो म्हणजेच आर्य बेर्डे सर. थँक्यू सो मच प्रताप पारकर सर, या स्पर्धेसाठी आपण देखील जोडले गेले त्याबद्दल थँक्यू सो मच. यस थँक्यू जय सर. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतो. अर्थातच आपण पाहिलं तर रोहित खांडेकर आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. निश्चितच 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. रोहित खांडेकर या नावाची चर्चा देखील सातत्याने आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते. त्याच्या गोलंदाजीची चर्चा असते, मात्र आता बॅटच्या साह्यानं छाप सोडावी लागणार आहेत आणि त्यासाठीच विश्वास इथे दाखवला. अर्थातच संघाचा कर्णधार देखील आहे रोहित मरे आणि रोहित खांडेकर. ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळते. रोहित मरे आणि त्याचबरोबर रोहित खांडेकरचा आपण विचार केला तर दोन्ही मित्र देखील आहेत. दोन्ही अगदी जवळचे मित्र आज एकमेकांसोबत बॅटिंग करत असताना देखील पाहायला मिळतात. 37 मध्ये 76ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र आपण पाहिलं तर पहिलं षटक अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं. धावा कम खर्च आणि जादा चर्चा असं षटक पहिलं अजय चुएकरचं पाहायला मिळालं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, चेल सोडलाय, कॅच ड्रॉप झाले. चुकी झाले का अक्षय बागल कडून? यस, इथे मात्र चुकी झाली आहे. झेल सोडलाय रोहित मरेचा, एक सोप्पा झेल सोडलाय. त्यानंतर डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं संपलंय. 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. दरम्यान आपण वळतोय सामन्याच्या दिशेने. 36 मध्ये 76ची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती निगवे खालसाचा सुपरस्टार अर्थातच पंकज पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिला बॉल, हाफ ट्रॅकर हुक केलाय, धावा बुक केल्या जातील. 6 धाव्यांची मोहर रोहित खांडेकरच्या बाटपरू षटकार. यस, चौकार आलाय. 4 धावा इथे धावफलकावरती.
7व्या धावफलकावरती धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. चुकी केली अगदी पाहिलं पहिला बॉलवरती हाफ ट्रॅकर आणि रोहित खांडेकर अशा प्रकारचे चेंडू सोडणार नाहीये. त्याच्याकडे क्षमता आहे, सातत्याने धावा त्याने बनवल्या आहेत. या वर्षीच्या हंगामामध्ये 35 मध्ये 72 ची आवश्यकता आहे. स्विच हिटचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाले. पंकज पाटील कमबॅक, या चेंडूवरती ऍक्शन रिप्ले, रिव्हर्सचा प्रयत्न, अँगलनी बाहेर जाणारा बॉल इथे पाहायला मिळालाय. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ओमकार पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडली गेली. 9 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. आडवा बॅटने ऑन साइडला, एलिव्हेशनची कमतरता जरूर आहे, मात्र खाली क्षेत्र निवडलंय. धावा किती मिळत आहेत यास निश्चितच या चेंडूवरती 4 धावा आल्या आहेत. चौकार रोहितच्या बॅटवरून. आणि या चौकाराच्या मदतीने 13 या आकड्यावरती धावसंख्या, एलिव्हेशनची कमतरता पाहायला जरूर मिळाली, मात्र क्षेत्ररक्षण देखील काही अंशी निराशाजनक राहिलंय. त्यामुळेच 4 धावा त्याचा भुर्दंड देखील भोगावा लागलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पायावरती आदळला, पाठीमागे चालला बॉल, तोपर्यंत एक चिकी सिंगल इथे चोटी धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. अर्थातच 14 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 14 ऑन दी बोर्ड. 32 मध्ये 67 ची आवश्यकता. रोहित मरे स्ट्रायकिंग गेन वरती आता आलाय. निश्चितच रोहित खांडेकरची साथ त्याला देखील द्यावी लागणार आहे, कारण विचार केला तर दोन्ही बाजूने जर धावा आल्या तर हे टार्गेट देखील चेसेबल आहे. सरबाटने उचलला, लॉफ्ट केला, यावेळेस देखील मिड विकेटच्या दिशेने फटका. डीप परे प्रोटेक्शन आहे, मात्र धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. रोहित मरेच्या बॅटमधून हा वार, चौकार. चौकार इथे आलाय. चांगला फटका सरळ बॅटने 38 सर्कलला भेदण्याचा प्रयत्न, आणि तो भेदला देखील गेला आणि 4 धावांची मोहर देखील लगावले. अगदी फील्ड प्लेसमेंट नुसार इथे बॅटिंग केली जाते. फील्ड सोबत खेळ इथे केला जातोय. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न इथे राहिलाय. 18 धावा आतापर्यंत बनवल्यात. मनगडाच्या साह्याने फ्लिक केला, यावेळेस देखील लेग ग्लान्स पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक सम्यक येतोय, तोपर्यंत एक सिंगल इथे पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होते. षटक क्रमांक 2 ची ते सांगता झाले. धावसंख्या 19 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 30 चेंडूमध्ये बनवायच्यात 62 धावा. यस, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये मन फ्रॉम सडोली, अर्थातच अतुल दिंडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतात. मुंबई पोलीस कार्यरत याही देखील खेळाडूची चर्चा आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने पाहायला मिळते. तोच खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, अतुल दिंडे. 19 या आकड्यावरती धावसंख्या, 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 19 धावा इथे बनवल्या गेल्यात. आवश्यकता इथून पुढे असणार आहे या मॅच मध्ये, अर्थातच 30 मध्ये 62 धावांची, म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 2 धावा येणं देखील गरजेचं आहे. 12.40 चा रिक्वायर्ड रन रेट, आणि त्या उद्देशाने आता बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना करायचे. निश्चितच संयमाने इथे सुरुवातीच्या 2 षटकामध्ये पावलं टाकली गेलेत. आता फील्ड ओपन झाले. आता कशा प्रकारे पवित्रा फलंदाज घेत आहेत हे देखील आता पाहावं लागणार आहे. अतुल दिंडे षटकामध्ये आलेत. पहिला बॉल फुल टॉस होता, पाठीमागे चाललाय, शॉर्ट टर्मानला क्षेत्ररक्षक तिथे येत आहे, तोपर्यंत एक सिंगल झाले, खराबपैकी झाले, मात्र तोपर्यंत एका धावेवरती इथे थांबावं लागतंय. यस, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ गगन बावडा विजय केरबासर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत.
एक सिंगल धावफलकावरती 20 या आकड्यावरती धावफलक 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक सध्याच्या घडीला तिसरे इथे चालू आहे. अतुल दिंडे सडोलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू करवीर तालुक्यामध्ये या खेळाडूची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तोच खेळाडू सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लीग स्टेज असतील त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चा राहिली आहे. आडवा बाटणे ऑन साइडला शॉर्ट सक्सेसफुल झालाय. धावा मिळतात त्या 4. रोहित खांडेकरच्या बाटपरू चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. थोडासा हाफ ट्रॅकर केला, पाठीमागे केलाय आणि जेव्हा जेव्हा चेंडू पाठीमागे केले गेले तेव्हा तेव्हा रोहित खांडेकरने त्याचा फायदा उचललाय. निश्चितच 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. 24 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 24 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक तिसरं जरूर चालू आहे. मात्र जोपर्यंत रोहित खांडेकर बॅटिंग करतोय तोपर्यंत या सामन्याचं सूत्र थोडंसं सोपं पाहायला मिळणार आहे. 8 मध्ये 18 त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर पंच करण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे. अजय चुवेकर चेंडूच्या खाली चौकाराचं प्रत्युत्तर. या मॅचची गोल्डन विकेट रोहित खांडेकर. बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये अजय कोरे दाखल होत असताना पाहायला मिळतो. अर्थातच या कोल्हापूर जिल्ह्याचा वॉर्नर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 24 या आकड्यावरती दुसरी विकेट. दुसरा धक्का इथे 24 या आकड्यावरती बसलाय. अतुल दिंडेने चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. ती पाहिलं तर पहिला चेंडू विचार केला एक धावाली, त्यानंतर थोडासा पाठीमागे आणि शरीरावरती केला, त्याचा फायदा घेतला आणि त्यानंतर थोडासा फलंदाजापासून दूर जाणारा चेंडू हाफ ट्रॅकर बाउन्सरचा तिथे वापर आणि जाळ्यामध्ये फसवला. डीपमध्ये अजय चुवेकरचा एक चांगला झेल पकडला गेला. 24 आकड्यावरती दुसरा धक्का, एक महत्वाची विकेट आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र वॉर्नर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रताप पारकर स्पोर्ट्स चुवे संघाला जर हे आव्हान गाठायचंय तर एका पार्टनरशिपची गरज आहे, एका भागीदारीची गरज आहे आणि आता मात्र हे 2 खेळाडूंना ही भागीदारी द्यावी लागणार आहे. फुल टॉस ऑन साइडला मिस टाइम आहे. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक अजय चुवेकरचा आणखीन एक जबरदस्त झेल पाहायला मिळालाय. आणखीन एक धक्का इथे बसलाय. माघारी परतावं लागतं. फलंदाज बाद. एक महत्वाची सूचना इथून पुढे यस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चिंचवाडचा आणखीन एक युवा सितारा आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 24 आकड्यावरती तिसरी विकेट आली आहे. बॅक टू बॅकच्या विकेट चिंतेची बाब आता राहिली. प्रताप पारकर स्पोर्ट्स सुए संघाच्या बाजूने आपण विचार केला तर एका पार्टनरशिपची गरज आहे. मात्र अतुल दिंडे जबरदस्त गोलंदाजी राहिले. एक चौकार आला आणि त्यानंतर अगदी वाघाप्रमाणे कमबॅक त्यांचा देखील पाहायला मिळालाय. रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढलाय. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका. फॅन्टास्टिक स्ट्रोक. 6 धावांसाठी आदित्यच्या बॅटपरू षटकार.
यस षटकार इथे आलाय, चांगला फटका पाहायला मिळालाय. थोडासा आता ओव्हर पिच केला, त्यावरती इनसाइड आउटचा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर्स वरती हा फटका सजवला. 6 धाव्यांची मोहर, 30 या आकड्यावरती धावसंख्या 30 ऑन दी बोर्ड. हा प्रकार आडवा पाटणे शॉर्टपुल, जेलची संधी, विनायक जेल इथे सोडलाय. कॅच ड्रॉप झाले, जेल सोडलाय, चुकी झाली आहे. ज्या खेळाडूने षटका ठोकला होता त्याचा जेल आता सोडलाय आणि त्याचबरोबर 2 धावा अगदी चपळाईने पूर्ण केल्यात. चुकीला माफी नाही, चूक केले 2 धावा देखील आले. षटक क्रमांक 3 ची सांगता झाले. इव्हेंट फुल ओव्हरची समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा, आवश्यकता 24 मध्ये इथून पुढे असणार आहे. अर्थातच 49 धावांची 24 मध्ये 49 ची गरज. थँक्यू. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त क्रिकेटचा खेळापुरती ही स्पर्धा मर्यादित नाहीये. एक सामाजिक उपक्रम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. जेवढे आपण विकेट काढणार आहोत तेवढ्या विकेटची झाडं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लावणार आहेत. कारण का जर पाहायला गेलं तर झाडे लावा झाडे जगवा हा सरकारचा सध्याचा अजेंडा आहे आणि त्यानुसार जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये देखील तशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. झाडे लावा झाडे जगवा, कारण का काळाची गरज देखील आहे. थोडंसं वातावरण देखील जर पाहायला गेलं तर उष्णता वाढत चालली आणि अशा वेळेला तो झाडांच्या माध्यमातून जो गारवा मिळणार आहे तो देखील महत्त्वाचा आहे. आणि खरंच कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं, ज्या प्रकारे ते या सर्व गोष्टींचा विचार करत आहे. त्याबद्दल अभि पाटील सर असतील, संग्राम पाटील स्पोर्ट्स कोडीतर असतील, कौतुक करावं लागेल त्यांचं. यस निश्चितच जय सर, आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्पर्धा आणि नवीन नवीन संकल्पना सातत्याने येत असतात. शंभूराचे डे नाईट स्पर्धेमध्ये आपण टेप बॉल पाहिला. या स्पर्धेमध्ये अगदी नैसर्गिक दृष्ट्या इथे एक उपक्रम पाहायला मिळतोय. अभि पाटील सर आणि त्याचबरोबर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे संघाचे खेळाडू. सामाजिक उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी एक झाड लावलं जाईल. यस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये अक्षय बागल दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगल्या दर्जाचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. फुलटॉस सरळ बाटणे लॉफ्ट केलाय, उचललाय डीप परेशेत, रक्षक चेंडूच्या खाली, एलिव्हेशनची कमतरता, विकेट आली, माघारी परतावं लागतंय. रोहित मरे बॅक टू दी पवेलियन. मध्ये सद्दाम फाकी दाखल असताना पाहायला मिळतोय. मान फ्रॉम तिसंगी गगनबावडा तालुक्यामध्ये देखील या खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. किरण साखे आलेत बॅटिंगसाठी मैदान. यस किरण सादळे आलेत बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये. किरण सादळेला आपण पाहतोय. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर्सला फटका चांगला केला गेला. डीप परे क्षेत्ररक्षक 2 येत आहेत, मात्र धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. एफर्ट्स पडताय कमी, मी ते 4 धावांची हमी, चौकार. एक कॉल
36 आकड्यावरती धावसंख्या 36 ऑन दी बोर्ड. अक्षय बागलला आपण पाहतो एक चौकार त्याच्या विरोधात आलाय. कुलातला बॉल हेलिकॉप्टर मिनी इथे पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, पाक टू द बॉलर येण्याचा प्रयत्न. दरम्यान इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली. 36 आकड्यावरती धावसंख्या 12.86 ची सरासरी आता इथून पुढे पाहायला मिळते. 21 मध्ये 45 धावा बनवायच्यात. समीकरण आपण पाहिलं तर कठीण होत चाललंय प्रताप पारकर स्पोर्ट्स सुए संघासाठी. मात्र प्रयत्न करावे लागतील, धाडस करावं लागेल आणि ते धाडस आता फलंदाजांना दाखवायचं आहे. फुल टॉस, रिव्हर्सचा फटका, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+4, 5 धावांचा जॅकपॉट. एक्केचाळीस या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा, 5 धावांचा जॅकपॉट. आता फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलवरती स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस होत नाहीये. डॉट बॉल येतोय दरम्यान राऊंड विकेटने आले. तो अँगल फलंदाजापासून दूर नेणारा इथे पाहायला मिळाला आणि इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली. 41 आकड्यावरती धावसंख्या. उर्वरित आपण पाहिलं तर 20 मध्ये 40 ची आवश्यकता आहे. यस, धाडस दाखवावं लागणार आहे, कारण धाडस ही एक अशी गोष्ट आहे जी गवताच्या पात्याला सुद्धा तलवारीची धार आणते आणि ते धाडस मैदानाच्या आतपर्यंत दाखवणं गरजेचं आहे. कुलातला बॉल पाहायला मिळालाय. निश्चितच चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत अक्षय बागलचा पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली. यस, चुकी केली त्यानंतर ती चुकी सुधारली देखील गेले. अतिशय चांगली गोलंदाजी. तो नो चेंडू हाताळल्यानंतर अक्षय बागलचा देखील पाहायला मिळाला. अनुभव या खेळाडूला देखील आहे. सातत्याने आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट देखील हा खेळाडू खेळत आला. यष्टा उद्ध्वस्त, दांडी गुलसाले माघारी परतावं लागतंय. 5वा धक्का इथे बसतोय. अर्धा संघ प्रताप पारकर स्पोर्ट्स सुए संघ बॅक टू दी पवेलियन. किरण सादेची विकेट. तसंच 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 मध्ये 40 ची आवश्यकता आहे. आता सद्दाम फकीर आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. गगनबावडा तालुक्यातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू मान फ्रॉम तिसंगी सद्दाम फकीर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आदित्य अजूनही आहेत. त्यांच्या बॅटमधून एक षटकार देखील आले आहेत. निश्चितच आता या दोन खेळाडूंना संघाच्या इनिंगला सांभाळायचं आणि ती जबाबदारी घेऊन आता बॅटिंग करावी लागणार आहे. जबाबदारीने बॅटिंग इथे करायचे. निश्चितच विजय निश्चित देखील केला जाईल. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजी जबरदस्त राहिल्या. बिकट परिस्थितीमध्ये हा तिखट मारा गोलंदाजांचा पाहायला मिळाला. 18 मध्ये 40 धावा. इथून पुढचा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. अजय चुएकर वरती आणखीन एकदा विश्वास इथे दाखवला. अर्थातच संघाचा आयकॉन खेळाडू देखील आहे, त्यामुळेच त्याच्यावरती ते विश्वास देखील दाखवलाय. भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर संघाचा विचार केला तर करवीर तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम या संघाच्या माध्यमातून केलं आहे. निश्चितच आतापर्यंत 41 धावा या बनवल्या गेल्यात. अजय चुएकर 13.33 सरासरी इथून पुढे राखायचे. 5व्या षटकाचा खेळ चालू. 5व्या षटकामध्ये अजयला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण आदित्यचा विचार केला तर त्याने आक्रमकता अगदी पहिल्या बॉलवरती दाखवली. यस, बाउंड्री लाईनच्या बाहेरून यायचं खेळाडू. एक्केचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक्केचाळीस आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतले. रुबी कड घेऊन पाठीमागे
विकेट किपरच्या हातामध्ये विसावला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला अजय चुएकर. येणाऱ्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या खेळाडूची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 17 मध्ये 40 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. अस्तित्व टिकवणारा प्रत्येक चेंडू हाफ ट्रॅकर केलाय. थोडासा पाठीमागे यावेळेस केलाय. निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅकचे डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव टाकणारा असेल आणि तोच दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजांच्या माध्यमातून राहिलाय. भाई विक्रम पाटील हसूरचा संघ अगदी विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये ती एकी पाहायला मिळाले. सांघिक खेळाचं प्रदर्शन अगदी पहिल्या सामन्यामध्ये इथे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अजूनही कॉम्बिनेशन मिळालेलं नाहीये. लॉफ्ट केलाय सरबाटने. फटका यावेळेस केला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चुकीचं झालंय. 2 धावा धाव फलकावरती. जजमेंट चुकीचं. त्यानंतर जीवनदान फलंदाजाला मिळालंय. झेल सोडलाय. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि इथे महत्वाचा झेल सोडलाय. 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावा फलक आता जाऊन पोहोचतोय 43 या आकड्यावरती. 15 मध्ये 38 ची गरज इथून पुढे या मॅच पर्यंत असणार आहे. अजय चुएकर चांगली गोलंदाजी. पहिलं षटक हाताळत असताना पॉवर प्ले मध्ये देखील 5 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये देखील तसं षटक पाहायला मिळालं. यावेळेस इनसाइड आउट. फटका यावेळेस फसलाय. विकेटची संधी. संधीचं केलंय सोनं. परतावं लागते माघारी. आदित्य बॅक टू दी पवेलियन. यस निश्चितच 43 या आकड्यावरती 6वा धक्का इथे बसलाय. 6वी विकेट 43 या आकड्यावरती आले. पत्त्यांच्या बंगल्याला फुंकर मारावी आणि तो पत्त्यांचा बंगला जसा ढासळावा तशी बॅटिंग इथे ढासळत असताना पाहायला मिळते. 14 मध्ये 38 समीकरण इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. मनगडाच्या साह्याने वळवलाय बॉल. डीप वरून प्रोटेक्शन अगदी वेगात आलंय. सम्यक कांबळे एक युवा खेळाडू या संघामध्ये देखील पाहायला मिळतोय. दरम्यान यस 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने 45 या आकड्यावरती धावसंख्या 13 मध्ये 36 धावा. निश्चितच आता भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूरचा संघ वर चढवत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या इनिंग मध्ये 80 धावा या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर थोड्याशा कमी जरूर बनवल्या गेल्या. मात्र गोलंदाजी चांगली राहिली आहे. यावेळेस देखील फटका केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पुन्हा एकदा आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 47 या आकड्यावरती. उर्वरित 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. आवश्यकता 34 धावांची असणार आहे. जातो डीजेच्या गाण्याकडे. यस 47 धावा 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती. 12 मध्ये 34 ची गरज. आता संघाचा कर्णधार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलाय. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर मान्यवरांची आज मांदियाळी पाहायला मिळेल. बबलू पाटील सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आमच्या या स्पर्धेला त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यस पंकज पाटील आलेत आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. संघाचा कर्णधार स्वतः आलाय गोलंदाजी मार्कवरती. निश्चितच या खेळाडूच्या पहिल्या षटकामध्ये निश्चितच 14 धावा खर्च झाल्या होत्या. मात्र हा खेळाडू महत्त्वाचा आहे. निश्चितच विचार केला तर बॅटिंग असेल बॉलिंग असेल या खेळाडूवरती विश्वास सातत्याने
संघमालक दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 12 मध्ये 34ची आवश्यकता आहे. पहिला बॉल हा प्रकार आडवा बॅटने शॉट अंपूल थेट प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये 6 धाव्यांची मोहर. षटकार संतापच्या बॅटवरून. पाहायला मिळालाय 440 व्होल्टचा झटका इथे खऱ्या अर्थाने सद्दामने दिला. यावेळेस देखील ड्राईव्ह केला, फटका चांगला केला अलॉंग द कार्पेट. हँडसम ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप परे प्रोटेक्शन, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी लेट आली आहे. फेकी इथे लेट आले, तिथे 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 55. या आकड्यावरती सद्दाम फकीरने संघाची आशेचं किरण इथे उघडं केलं. निश्चितच 10 मध्ये 26 धावांची गरज आहे आणि इथून पुढे प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. सद्दामला देखील माहिती आहे आणि तशा प्रकारची बॅटिंग देखील मैदानाच्या आतपरे केली जाते. सामना संपलेला नाहीये. सद्दाम अजूनही मैदानाच्या आतपरे लढतोय. आडवा बॅटने चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. यावेळेस देखील फटका केला. डीप परे प्रोटेक्शन, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा झाल्यात का पूर्ण? अपील झाले, नॉट आउटचा इशारा. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे 57. या आकड्यावरती धावसंख्या 9 मध्ये 24 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. निश्चितच सद्दाम फकीर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतपरे खेळत असताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल डबल साखे धावफलक हलतं ठेवलं. कमी निर्धाव चेंडू खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील येत आहे. 9 मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. सद्दामला देखील माहिती आहे आणि तशा प्रकारची बॅटिंग देखील केली जाते आहे. निश्चितच तिसंगीचा हा सुपरस्टार. गोलंदाजीची चर्चा या खेळाडूची सातत्याने असते, मात्र आज फलंदाजीच्या माध्यमातून आपला खेळ उंचावत असताना पाहायला मिळतोय. 9 मध्ये 24ची आवश्यकता या मॅचमध्ये आहे. सामन्याचं चित्र आता या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये बदललंय, कारण पहिल्या 3 चेंडूंवरती 10 धावा आल्या आहेत. आडवा बॅटने यावेळेस देखील फटका केला. डीप परे प्रोटेक्शन, मिड विकेटचा येतोय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा यश आलंय. 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुन्हा एकदा बदललं जात आहे. 59 या आकड्यावरती धावसंख्या. 59 ऑन दी बोर्ड. पैकी थोडीशी वाईट झाली, अचूक झाली असती तर चित्र निश्चितच वेगळं पाहायला मिळालं असतं. 59 या आकड्यावरती धावफलक. आता मात्र डोक्याला हात लावायची वेळ आली, कारण हातात तोंडाशी आलेला घास सद्दाम अलगत निसटून नेतोय की काय असंच वाटायला लागलंय, कारण आता समीकरण थोडंसं सोपं फलंदाजांसाठी झालंय. 8 मध्ये 22ची आवश्यकता आहे. पंकज पाटीलचा विचार केला तर महागडा राहिला या मॅचमध्ये. 15.60च्या इकॉनॉमीने इथे धावा खर्च केल्यात पंकज पाटीलने. बॅटिंग निश्चितच चांगली केली होती, मात्र इथे गोलंदाजीच्या माध्यमातून खर्चिक राहिला. 8 मध्ये 22ची गरज आहे. स्विच प्रयत्न, गरज आहे का या फटक्याची? सरळ बॅटने धावा येत असताना स्विच हिटचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. यस, इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. 7 मध्ये 22ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला, बॅट कट साठी रिव्ह्यू नसणार आहे, एज साठी रिव्ह्यू नसणार आहे. ऑन फील्ड डिसिजनच ग्राह्य धरला जाईल. सात मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका केला गेलाय. हा चेंडू महत्वाचा असणार आहे. या चेंडूवरती निश्चितच शेवटच्या षटकाचं समीकरण अवलंबून असणार आहे. आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. शॉर्ट पुलचा फटका पुन्हा एकदा आला. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. षटक क्रमांक 6 ची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. या 6 षटकांच्या अखेरीस यस 60 आकड्यावरती धावसंख्या आवश्यकता 6 मध्ये 21 असणार आहे. ओके, थँक्यू डीसे. यस, पेनलाइज केलं जात आहे. एक क्षेत्ररक्षक आता 30 यार्ड सर्कल मध्ये येईल याची नोंद घ्यायची. बाउंड्री लाईन वरती फक्त 4 क्षेत्ररक्षक राहतील. पेनलाइज केलं गेलं पंचाच्या माध्यमातून. इथे हा कॉल आलाय. यस,
यस, पंचांनी आतमध्ये टायमर लावलाय, पंचांचा इशारा आलाय, त्यामुळे आपल्याला पेनलाइज केलं गेलंय. बाउंड्री लाईन वरती फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक राहतील. चला वेग घ्यायचा आहे, वेळेचं बंधन आहे. 6 मध्ये 21 आवश्यकता आहे. निश्चितच आपण पाहिलं तर हे षटक महत्वाचं आहे आणि या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मान फ्रॉम हसूर करवीर तालुक्यातील हसूर नावाचं गाव आणि या गावातून बिलॉंग करत असताना 40+ क्रिकेटमध्ये देखील सातत्याने ज्या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते तो खेळाडू सुनील कांबळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 7 मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अखेरचं षटक आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर फलंदाजांच्या बाजूने एक जमेची बाब असणार आहे. निश्चितच 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती असणार आहे, तो एक फायदा देखील फलंदाजांना या षटकामध्ये असणार आहे. कशा प्रकारची बॅटिंग आता सद्दाम करतायत हे देखील पाहावं लागेल. 6 मध्ये 21 आवश्यकता आहे. निश्चितच चांगला खेळ केलाय, संघाचा आशेचा किरण बनून आलाय आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत त्यांनी केली आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज या मॅच पर्यंत. निश्चितच महत्वाचा सामना आहे, पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजय म्हणजेच क्वालिफिकेशनच्या दिशेने वाटचाल. पहिल्या बॉलवरती फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप एक्स्ट्रा का बसला. अक्षय बागलची एक शार्प कॅच. 7वा धक्का माघारी परतावं लागतंय. सद्दाम फकीर बॅक टू दी पवेलियन. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम रुकडी हातकणंगले तालुक्यातील रुकडीला बिलॉंग करणारा हा खेळाडू अर्थातच ब्रह्मा देशमुख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 5 मध्ये 21 ची गरज या मॅच मध्ये. सामन्याचं चित्र मात्र आपण पाहिलं तर थोडंसं सोपं भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर संघासाठी. बागफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाही, या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आता मात्र ब्रह्माला करायचा आहे, कारण समीकरण दूर चाललंय. यावेळेस देखील स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, रनआउटची विकेट. यस, निश्चितच परतावं लागतंय माघारी. विकेट आली आहे, धक्का आणखीन एक इथे बसतोय. अर्थातच 8वी विकेट. ब्रह्मा देशमुख बॅक टू दी पवेलियन. त्यांना चातपरे दीपक दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 3 मध्ये 21 ची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. तीन मध्ये 21 धावांची गरज आहे. सामन्याचं चित्र अगदी आपण पाहिलं तर भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर संघाच्या बाजूने झुकलंय. लॉफ्ट केला, फटका यावेळेस देखील फसलाय. मिस टाइम आहे. अक्षय बागल पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. आणखीन एक झेल संपलाय. रमेश सखे 9वा धक्का इथे बसतोय. 9वा फलंदाज रमेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच.
यस, आता मात्र शेवटची जोडी बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 मध्ये 21 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे आणि आता मात्र सामन्याचं सूत्र पूर्णपणे बदललंय. निश्चितच एक हाती सामना आता झुकताना पाहायला मिळतोय भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स असूर संघाच्या बाजूने. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, संधी विकेटची, ऑल आउट होणारा पहिला सामना पहिल्या मॅच मध्ये. अर्थातच भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स असूर संघाने हा कारनामा केलाय. पहिलाच मॅच मध्ये ऑल आउट केलाय. प्रताप पारकर स्पोर्ट्स सुए संघाला पराभूत केलाय. 60 या आकड्यावरती ऑल आउट, पूर्ण संघ बाद आणि त्याचबरोबर 20 धावांनी हा मोठा विजय मिळवलाय. वेल प्लेड भाई विक्रम पाटील असूर संघ. चला, यानंतरचा होणारा सामना फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रताप पारकर छावा सुपर किंग्स कोपाडेचा संघ. या 2 संघांमध्ये बॅटल पाहायला मिळणार आहे. नाणेफेक जिंकला अर्थातच छावा सुपर किंग्स कोपाडे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला, लगेचच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचंय. यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने 2 षटक हाताळली, 2 विकेट, फक्त 11 धावा खर्च केल्या, येणाऱ्या कालावधीमध्ये इस्पुर्लीचं नाव जो खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वावरती रोशन करणार आहे अर्थातच अजय चुएकर ठरलाय या पहिल्या मॅचचा पहिला मॅन ऑफ द मॅच.